या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सलमान आझमी व जिल्हा सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालय सोलापूर येथे वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक यंत्रणा शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा कार्यालय सोलापूर येथून अभियानाचा शुभारंभास हिरवा झेंडा दाखवून प्रमुख जिल्हा न्यायाधीश SM आझमी यांनी उद्घाटन केले। तर या रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर गवारे, शहर वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, शहर वाहतूक उत्तरचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी या रॅलीत पोतदार हायस्कूल, सेंट थॉमस हायस्कूल, सुयश हायस्कूलच्या स्कूल बस व शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती दिली। तर सदरील रॅली सोलापूर जिल्हा न्यायालयातून सुरुवात होऊन पोटफाडी चौक, रंगभवन, 7 रस्ता, एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, भैया चौक, नवीवेस पोलीस चौकी, पार्क चौक आणि हरिभाई देवकरण प्रशाला, रंगभवन, जिल्हा न्यायालय सोलापूर येथे रॅलीची सांगता झाली। दरम्यान या प्रसंगी व्यासपीठावर कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर, जिल्हाधिकारी न्यायाधीश कविता शिरभाते, सोलापूर जिल्हा न्यायालयातील इतर न्यायाधीश, सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, न्यायालयीन कर्मचारी, सोलापूर बारचे विधिज्ञ, बाईक रायडर्सचे प्रमुख पवन मोंढे आदी उपस्थित होते। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर आणि शहर वाहतूक शाखा नियंत्रण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा अभियान या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचं उद्घाटन माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आझमी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत शिरस्त्राण परिधान केलेले दुचाकी वाहनधारक होते आणि याशिवाय शाळेतील विद्यार्थी शालेय वाहनासह या उपक्रमात सहभागी झाले होते, जेणेकरून की लहान मुलांना लहानपणापासूनच याची जाणीव व्हावी की रस्ते सुरक्षा म्हणजे काय, वाहतुकीचे नियम काय याची जाणीव त्यांना झाली म्हणजे पुढे जाऊन भविष्यामध्ये त्यांना याबाबत वेगळ्या पद्धतीने अवगत करून देण्याची गरज पडणार नाही। असं की रस्ते अपघातामध्ये खूप वेळेस जीवितहानी होते आणि ही जीवितहानी टाळावी आणि मनुष्य जीव हा अत्यंत मोलाचा आहे, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे, ही जाणीव सर्वसामान्य लोकांमध्ये रुजावी या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। फार मोठा प्रतिसाद यापूर्वी एक शिरस्त्राण फेरी घेतला होता त्यावेळेस आला होता आणि त्याच धर्तीवर यावेळेस वाहतुकीचे नियम आणि रस्ता सुरक्षा ही बाब लक्षात घेऊन या अभियानाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र शासनामार्फत देशात विविध राज्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आपण राबवत आहोत। या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर, त्याचप्रमाणे शहर वाहतूक शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हेल्मेट जनजागृती रॅली न्यायालयाच्या आवारातून आपण काढली होती। या रॅलीचा एकच उद्देश आहे की देशामध्ये जे अपघात घडतात त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येमध्ये मोटरसायकल चालवणाऱ्या वाहन चालकांची संख्या जास्त आहे आणि हे अपघात केवळ हेल्मेट न घातल्यामुळे आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात। मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असल्यामुळे आणि या जीवितहानीमध्ये बहुतांश वर्ग हा तरुण वर्ग असल्यामुळे शासनाने ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली आणि म्हणून जनमानसामध्ये जनजागृती व्हावी, त्याचे होणारे दुष्परिणाम त्यांना कळावे, नियमांचं पालन कसं करावं याची जागरूकता नागरिकांमध्ये यावी, यासाठी आज आपण विधी व न्याय प्राधिकरण सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृती रॅली आपण सोलापूर जिल्ह्याकडे काढतो। जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना, विशेषतः मोटरसायकल चालकांना माझं आव्हान आहे की मित्र हो, आपण ज्यावेळेस आपण आपलं वाहन रस्त्यावर घेऊन याल मोटरसायकल, आपल्याला आपल्या वाहन चालवत असताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असणं अत्यंत आवश्यक आहे। कुठलाही अपघात झाल्यानंतर मोटरसायकलचा सगळ्यात पहिल्यांदा
जो आघात होतो तो आपल्या डोक्याला होतो आणि त्याच्यामुळं जीवितहानी जास्त प्रमाणात आहे. तरी माझी वाहनधारकांना, सोलापूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना विनंती आहे की आपण हेल्मेटचा वापर करावा व आपण आपल्या जीवाची काळजी घ्यावी. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.